नमस्कार मंडळी, चला तर आषाढी स्पेशल साबुदाण्याची नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण 2 बटाटे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारचं पिलर सगळ्यांकडे असतं, त्यामुळे त्याने आपण सालं काढून घेतली. त्यानंतर बटाटा किसत असताना आपल्याला खाली पाणी घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं की बटाटा आपला लाल पडत नाही. त्यामुळे बटाटा किसत असताना खाली पाणी ठेवायला विसरू नका. अशा पद्धतीने संपूर्ण बटाटे जे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे. आता किसलेला बटाटा आपल्याला पाण्यामधून अजिबात वेगळा करायचा नाही. जोपर्यंत आपल्याला वापरायचा नाही तोपर्यंत पाण्यामध्ये ठेवायचा. त्यानंतर इकडे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. उपवासाला फक्त मिरची चालते म्हणून मी इथे दुसरं काहीच वापरलं नाही. फक्त मिरचीचा ठेचा तयार करून घेतलेला आहे. जाडसर थोडासा करायचा आहे. त्यानंतर इथे आपण एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. आता यामध्ये 2 वाट्या भिजवून घेतलेला साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे. वाटीचं मेजरमेंट यासाठी घेतलेलं आहे की 2 बटाट्यांसाठी 2 वाटी भिजवलेला साबुदाणा, असं हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर तयार करून घेतलेली चटणी घालायची, तसंच चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पाव वाटी ते अर्धा वाटी भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट घालायचा. त्यानंतर जो किसून घेतलेला बटाटा आहे तो एकदम घट्ट पिळून आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. पाण्याचा अंश यामध्ये जाऊ द्यायचा नाही, नाहीतर तुमचा हा पदार्थ तेलकट होऊ शकतो. त्यामुळे घट्ट असा बटाटा पिळून घेतला. त्यानंतर हे संपूर्ण एका मोठ्या बाउलमध्ये टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चमच्याने असं एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हाताने देखील हे व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे बाइंडिंग छान येतं. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला पर्सनली आभार मानता येतील. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्ही आणखीन आरकेस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. तर इथे आता आपण हे चमच्याने मिक्स करून झाल्याच्या नंतर हाताने देखील छान असं बाइंडिंग येईल अशा पद्धतीने आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये घातलेल्या हिरव्या मिरचीचा तुम्हाला जर हाताला तिखटपणा लागत असेल तर तुम्ही इथे हातामध्ये एखादी व्हाईट कलरची पिशवी घालू शकता आणि मग हे मिक्स करू शकता. इथे मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला इडली पात्र लागणार आहे. आता इथे इडली पात्राला अगदी थोडं थोडं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तर इथे पहा, तेल आपल्याला शेंगदाण्याचंच वापरायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे फक्त इडली पात्राचे जे हे साचे आहेत याला फक्त ग्रीस करून घ्यायचं आहे. यामध्ये जास्त एक्स्ट्राचं तेल अजिबातच घालायचं नाही. ज्या प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात साच्यांमध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं तेल कुठेही दिसणार नाही, फक्त आपण ग्रीस करून घेतलेलं आहे. आता साच्यांमध्ये ग्रीस करून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे एक साईजचे आपल्याला हे साच्यामध्ये एकसारखं मिश्रण भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला एकसारखं मिश्रण भरून घेतलं की याला थोडंसं थापून एकसारखा आकार देऊन घ्यायचा आहे. साच्यांमध्ये इतकं सोपं आहे ना की याला आकार देणं अगदी झटपट होतं. आकार द्यायचा म्हणजे काय, तर कुठे बाहेर गेलेलं असेल तर ते एकसारखं गोल करून घ्यायचं, बाकी तुम्हाला याला काहीच करायचं नाही. सेम पद्धतीने सर्व जे साचे आहेत त्यामधले फक्त अशा पद्धतीने आपल्याला त्याला गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे आणि थोडंसं वरतून प्रेस करायचं, म्हणजे काय होईल की चिटकून राहतील. आता मस्त असे वडे थापून झालेले आहेत. त्यानंतर इकडे मी पाणी अगोदरच गरम व्हायला ठेवलं होतं. आता त्या गरम पाण्यावरती आपल्याला ही इडली पात्राचे साचे ठेवून घ्यायचे आहे. वरचा साचा ठेवत असताना जे तुम्हाला 3 होल दिसतात ना, त्यावरती वरचा वडा आला पाहिजे अशा पद्धतीने साचे ठेवायचे आहे. झाकण लावून 6 मिनिटे आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर पहा, इथे 6 मिनिटं झालेली आहेत. लगेचच झाकण काढून घ्यायचं, गॅस बंद केलेला आहे आणि मस्त असं हे यामधला साबुदाणाही तुम्हाला ट्रान्सपरंट झालेला दिसत असेल, म्हणजे परफेक्ट असं हे शिजल्या गेलेलं आहे. आता आपल्याला हे वडे काढून पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवायचे आहे. यामध्ये जर वाटलंच कुठे 1-2 थेंब पाणी आहे तर ते तुम्ही असं वाकडं करून काढून टाकू शकता. इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत वडे, पाहू शकता. पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहे. जर तुम्ही अगोदरच हे वडे काढायला गेलात तर ते तुटू शकतात. त्यामुळे आपल्याला पूर्णपणे थंड झाल्यानंतर
सुरीच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहे. तर तुम्हाला वडा दाखवते किती सुरेख आणि सुंदर झालेला आहे. जेव्हा आपण हा वडा तेलामध्ये तळू ना तेव्हा तो वरतून क्रिस्पी होतो, तसाच आतमधून एकदम मस्त लागतो, कारण आपण याला वाफवून घेतलेलं आहे. आणि वाफवून घेतलेला वडा किती चविष्ट लागत असेल हे तुम्हाला सांगायचे नाही, तर खरं तर तुम्ही हा बनवून खाल्ल्यानंतरच तुम्हाला त्याची चव समजेल. तर इथे संपूर्ण वडे काढून झाले की इकडे कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. थोडंसं मिश्रण टाकून बघायचं. पटकन वरती आलं की लगेचच वडा देखील टाकून घेतलेला आहे. आता पहा, वड्यावरती अशा पद्धतीने तेल टाकते, म्हणजे काय असं नाही की फुटतो, पण अशा पद्धतीने तेल टाकल्यामुळे आपल्या गॅसचीही बचत होते. त्याचबरोबर तेलही कमी जळतं, कारण आपण दोन्ही साईडने एकसोबत यावरती प्रोसेस होते. खालच्या साईडने तर असाच गॅसवर तळत असतो, वरतून जेव्हा गरम गरम तेल टाकतो तेव्हा तो वरतूनही तळल्या जातो, म्हणजे गॅस कमीच लागतो. त्यामुळे ही प्रोसेस नक्की करा जर तुम्ही 1 ते 2 वडे तळत असाल तर. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला पलटल्यानंतर वरतून फक्त असं तेल टाकत राहायचं आहे, म्हणजे पटकन असा हा डार्क कलरवरती तळल्या जाईल. तर पाहू शकता मस्त असा आपला वडा तळल्या गेलेला आहे. आहा, यामध्ये घातलेला बटाटा मस्त एकदम कुरकुरीत वरतून झालेला आहे आणि आतमधून तितकाच मऊ हा वडा तयार होतो. तसं तर वरतून कुरकुरीत आणि आतमधून मऊ वडा असेल तरच खायला तो तितकाच छान लागतो. तर पहा, सेमच पद्धतीने दुसरा वडा देखील मी तळून घेतलेला आहे. तर इथे अशाच पद्धतीने तुम्हाला जेवढे हवे आहेत तेवढे वडे तुम्ही तळून घेऊ शकता आणि राहिलेले वडे कसे स्टोअर करून ठेवायचे ते सुद्धा सांगते. पण इथे तळलेले वडे तुम्ही पाहू शकता, तुम्हाला कुठेही अजिबात तेलकट झालेला वडा दिसणार नाही, कारण हे वडे अजिबातच तेलकट झालेले नाहीत. एक थेंबही तेल न पिता हे तयार होणारे वडे खरंच बनवायला अतिशय सोपे आहेत. तुम्हाला इथे ना बटाटा उकडण्याचं टेन्शन आहे ना काही. अगदी झटपट साबुदाणा भिजवलेला असेल तर पटकन बटाटा किसून मिक्स करायचा आणि बनवायला घ्यायचं. तर पहा, मस्त असे आणि हे वडे तुम्ही आठवडाभर ते 2 आठवडे सहज स्टोअर करून ठेवू शकता. ते कसे ते पण सांगते. पण इथे दह्यासोबत जर वडा खाल्ला तर त्याची चव काही न्यारीच. तर मला तर दह्यांसोबत खूपच साबुदाणा वडा खायला आवडतो. तुम्हाला कसे आवडतात ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर इथे पहा, राहिलेले वडे आपण काय करणार आहोत, आता हे वडे ना स्टोअर करून ठेवायचे. मग कसे ठेवायचे, आता इथे ना आपल्याला बंद झाकण्याच्या डब्यामध्ये व्यवस्थित हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. वरती टिकत नाहीत, पण फ्रीजमध्ये अगदी 2 आठवडे आरामात टिकतात. हवं तेव्हा गरमागरम तळा आणि खा. तर राहिलेली मी तर ठेवून देणार आहे. मला हवे तेव्हा मी गरमागरम नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेला असं होतं, सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला असं चटपटीत खायसाठी करायचं म्हटलं तर वेळ लागतो, म्हणून आपण स्किप करतो. पण तुम्ही ही पूर्वतयारी करून अगदी अवघ्या 5 मिनिटामध्ये तळून हे कुरकुरीत वडे आणि दही सर्व्ह करू शकता. तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही आषाढी एकादशीला हे वडे बनवणार की नाही ते सुद्धा कळवा. चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.